जस्तो तुम्हाला म्हणून आपण देवबापाला गौरव देऊ. सब परमेश्वर की स्थिति में खड़ा रहेंगे. हो सके तो खड़ा हो सकते, नहीं हो सकते तो बैठ सकते हैं. सब परमेश्वर के राज्य में हम लोग को प्रिय. प्रार्थना में जाएंगे. धन्यवाद सर्वशक्तिमान पिता परमेश्वर, राजाओं के राजा, प्रभु का पिता धन्यवाद महान परमेश्वर राजा. हम आपका पिता कह के हाथ मारते पिता परमेश्वर राजा, हम आपको धन्यवाद प्रभु जी. आपकी उपस्थिति में लेकर प्रभु जी आपकी योजना, आपकी इच्छा का परमेश्वर राजा, हम आपको धन्यवाद बापा. पवित्र आत्मा आइए हम सबके वही लीजिए प्रभु जी. आइए पवित्र आत्मा हमको स्वागत करते हैं. पवित्र आत्मा हम आपसे विनती करते कि हमें सबके होठों को स्पर्श कीजिए. आपकी स्तुति आराधना करने में हमें मदद कीजिए पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हम आपके सिवा कुछ नहीं कर सकती प्रभु जी. आइए पवित्र आत्मा हमें छोटे मोटे स्पर्श कर आपकी स्तुति आराधना करने में सहायता करते हो. आपके स्तुति आराधना करते सारी बंधनें टूट जाने दे परमेश्वर राजा. ओ प्रभु जी जो जिस के लिए आए हैं प्रभु रोज के आए वो हफ्ते में जाए परमेश्वर राजा. ओ प्रभु आपको धन्यवाद. दाऊद राजा जैसे आपकी उपस्थिति में प्रभु जी स्तुति आराधना कर रहा था, उसको बहुत समझ नहीं था कि वो क्या कर रहा है प्रभु जी. पिता उसी तरह प्रभु जी हम दाएं बहने ना देखे प्रभु आपकी ओर देखे प्रभु जी और आपके स्तुति आराधना में सहायता मदद कर परमेश्वर राजा. आइए पवित्र आत्मा को स्वागत करते प्रभु यीशु के नाम से बयान कर धन्यवाद की प्रार्थना यीशु के नाम से पिता सुना जय कर. दाऊद हमें सिखाता है भजन संहिता 100 में, हे सारी पृथ्वी के लोगों यहोवा का जय जयकार करो, आनंद से यहोवा की जय जयकार करो. परमेश्वर हम सबको आनंद से परमेश्वर की आराधना करने की सहायता करें और हम सबको मिलके उसकी आराधना करें. Thank you.
हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। आज का दिन परमेश्वर हम सबके लिए बनाया है और उसकी आराधना करने के लिए बनाया है। वो दिन जो है वो पवित्र दिन है, इसलिए हम उसकी आराधना करें। बड़े बड़े काम होते हैं, अंदर को आके तू देता है, भूखे भी तेरी गाय तना, अंदर को आके तू देता है, भूखे भी तेरी गाय तना, मेरे आसपास तेरी खुदा, मेरे आसपास तेरी खुदा, मेरे गुनाह तेरे बता से खुल जाए बंदे आए, मेरे गुनाह तेरे बता से खुल जाए बंदे आए, कमरों में नाम
बड़े बड़े काम होते हैं खुदावन तेरे छूने से बड़े बड़े काम होते हैं खुदावन तेरे छूने से बड़े बड़े काम होते हैं खुदावन तेरे छूने से बड़े बड़े काम होते हैं छूने से बड़े बड़े काम होते हैं। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर के छूने से हम सबके जीवन में बड़ा से बड़ा काम हो जाता है। Yes, Lord. जब परमेश्वर हमें छू लेता है तो हम खुद को पहचान नहीं पाते कि हम खुद क्या हैं। ऐसा परमेश्वर के बड़ा बड़ा काम रहते हैं। थैंक यू जीसस। परमेश्वर को धन्यवाद देंगे और इस प्यार में आया हूँ मैं यहाँ यीशु के दरबार में आया हूँ मैं यहाँ यीशु के दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना आया हूँ मैं यहाँ मेरा तेरा यीशु मेरा तेरा मेरा तेरा यीशु मेरा तेरा आया हूँ मैं यहाँ यीशु के दरबार में आया हूँ मैं यहाँ यीशु के दरबार में दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना आया हूँ मैं यहाँ मेरा तेरा यीशु मेरा तेरा मेरा तेरा यीशु मेरा तेरा आशिक हूँ मैं तेरा तेरा मैं हाज़िर मांगूंगा आशिक हूँ मैं तेरा तेरा मैं नाज़ गाऊंगा आशिक हूँ मैं तेरा तेरा मैं नाज़ गाऊंगा आशिक हूँ मैं तेरा तेरा मैं नाज़ गाऊंगा यीशु तू मेरा जिंदा खुदा तू ही तो मेरा है वसीला यीशु तू मेरा जिंदा खुदा तू ही तो मेरा है वसीला अरे नाम तेरी मना मेरा जिंदा यीशु मेरा जिंदा मेरा तेरा यीशु मेरा तेरा आया हूँ मैं यहाँ यीशु के दरबार में आया हूँ मैं यहाँ यीशु के दरबार में दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना आया हूँ मैं यहाँ मेरा तेरा यीशु मेरा तेरा
Hallelujah. Bless you, Lord. उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ उसकी बीमारी है चंगे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ जितने बीमार हैं चंगे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ वो 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 मौजूद है यहाँ जादू कमजोर है वो तेरी ताकत है वो तेरा हौसला तेरी हिम्मत है वो तेरी हिम्मत है वो जादू कमजोर है वो तेरी ताकत है वो तेरा हौसला तेरी हिम्मत है वो तेरी हिम्मत है वो तेरी कमजोर है नया बल पाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ जितने कमजोर है नया बल पाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ वो 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 मौजूद है यहाँ महिमा करो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ महिमा करो बंधन टूट जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ वो 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 मौजूद है यहाँ जहाँ सोचे हैं थोड़ा विश्वास कर वो वफादार है थोड़ा
परमेश्वर. Thank you, Lord Jesus. Hallelujah. Thank you. Thank you, Jesus.
परमेश्वर हम सबको छुआ है, इसलिए हम परमेश्वर को धन्यवाद दें। और जो भी हमारे विश्वास से मेरे भाई और बहन आए हैं यहाँ पे, परमेश्वर आज प्रत्येक की हालत को आज बदलने वाला है। यीशु मसीह के नाम से मैं मांगता हूँ, क्योंकि परमेश्वर हमारा दानी दाता परमेश्वर है, सिर्फ अच्छा भला चरवाहा है। इसलिए हमारा परमेश्वर हर एक मुसीबत आज, हर एक आपत्ति आज बदलने वाला है परमेश्वर। इसलिए हम उसकी महिमा करने के लिए हम तैयार हैं।
जिसके जीवन में आकर उसका जीवन बदल जाता है। ये हमारे परमेश्वर का काम है। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना चलना तुझे पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। बेमिसाल है तू, बेमिसाल बनूं, तू कामिल है मैं कमाल बनूं। बेमिसाल है तू, बेमिसाल बनूं, तू कामिल है मैं कमाल बनूं। बेमिसाल है तू, बेमिसाल बनूं, बेमिसाल है तू, बेमिसाल बनूं, तू कामिल है मैं कमाल बनूं। तू कामिल है मैं कमाल
मेरे प्रेमी पिता, प्रभु यीशु मसीह में आपको धन्यवाद करता हूँ आपकी उपस्थिति के लिए, आपकी कार्य करने के लिए, आपकी समय देने के लिए। प्रभु आपको हम धन्यवाद करते हैं। प्रभु आज हमें हमारा परिवार, हमारे परिवार के साथ जो भी आपकी इच्छा था प्रभु पूरा किया, वो हमारी इच्छा नहीं प्रभु, आपकी इच्छा पूरी की। आपने गीतों के द्वारा सहायता किया प्रभु जी, आपको हम धन्यवाद करते हैं। आने वाले वचन के लिए प्रभु जी हम आपके हाथों में देते हैं, आपकी दासों को आपके हाथों में देते हैं, यहाँ पे रहने वाले प्रत्येक लोग को प्रभु जी आपका हाथ में देते हैं। जो आदमी मरना जो लेके आने वाला आपके दास प्रभु जी, प्रत्येक हृदयों से कुछ बात कर पिता परमेश्वर, केवल सुनने के लिए प्रभु जी, आपके ऊपर अनुकरण करने के लिए प्रभु जी सहायता करते। धन्यवाद करता हूँ पिता परमेश्वर, आदर गौरव महिमा आपको हम देते हैं। बेनती प्रभु यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं, आमीन। देवबापाची स्तुती असो, भरपूर देवबापाचं सानिध्य, देवबापाचं वास्तव्य आपल्याकडे आहे. आणि ज्यावेळेस आम्ही जिवंत परमेश्वराची भक्ती आराधना करतो त्यावेळेस आमचे सर्व बंधन, सर्व जोखड, सैतानाच्या सर्व शक्ती येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जातात. ज्यावेळेस पाऊल आणि सिला तुरुंगामध्ये असताना आता पायामध्ये बेड्या, चापकाचे फटके, अंगावर जखमा, त्यांनी त्यांचा जो काही शारीरिक त्रास होता आहे त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, तर त्यांनी जिवंत परमेश्वराची आराधना, उपासना केली आणि फार मोठा चमत्कार झाला आणि त्यांची सर्व बंधनं, सर्व विकार उपासना करताना ते निघून गेले. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता, त्याने प्रार्थना केली, सिंहाचे तोंड बंद झाले. सैद्रक, मेशक आणि अबेदनेगो तप्त अग्नीच्या भट्टीत असताना त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. आणि शास्त्र आम्हाला असं सांगतं की त्यांच्या केसाला, त्यांचा एकही केस खुरपळलेला नाही. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो, खऱ्या अंतःकरणाने त्याची भक्ती, त्याचे गुणवाद गातो, त्यावेळेस निश्चित रीतीने देव कार्य केल्याशिवाय ते राहत नाही. खरोखर देवबाप हा किती चांगला देव आहे याचा अनुभव आपण घेतलेला आहे. आपली परिस्थिती किती कठीण असू दे, किती आजार असू दे, त्या स्थितीमध्ये, सर्व स्थितीमध्ये जर आम्ही जिवंत परमेश्वराचे उपकार स्मरण केले, त्याची आराधना केली, परमेश्वर त्यापासून आम्हाला नेहमीच तो मुक्तता देणारा तो परमेश्वर. देवाच्या प्रियजनो, मला तुम्हाला सांगू की सैतान हा खवळलेला आहे. गरजरा करणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं तो शोधित फिरत आहे. आणि जो आपला छोटासा जो काही कळप आहे, तो कळप विखुरला जावा म्हणून सैतान अनेक प्रकारच्या युक्त्या, कुयुक्त्या ह्या करत आहे. धमकीचे फोन येत आहे, घाबरायचे नाही. अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत, घाबरायचं नाही. आणि सैतानाची सर्व ती खेळी आहे. आणि मेंढराच्या रूपाने लांडगे सरण्याची शक्यता आहे. म्हणून आम्हाला सावध राहायचं आहे, विश्वासात आम्हाला स्थिर उभं राहायचं आहे आणि आम्हाला ख्रिस्ताचं गौरव हे करायचं. आणि खरोखर देवा
हा किती चांगला देव आहे याचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. आणि खरोखरच आम्ही देवबापाची आराधना उपासना ही आत्म्याने आणि खरेपणाने केलेली आहे. जोपर्यंत आमच्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत आम्हाला अशाच रीतीने परमेश्वराची आराधना परमेश्वराची उपासना ही करायची. आणि मागील आठवड्यामध्ये देवबापाने निश्चित रीतीने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे कार्य केले. जर देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे तर ती साक्ष आपण इतरांना ऐकूया की जेणेकरून इतरांना कृपादान हे प्राप्त व्हावं. ऐका कोणाच्या जीवनामध्ये काही साक्ष आहे का? धन्यवाद असो. Praise the Lord. Praise the Lord. इतने कमजोर है नया बल पाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ. कितना बल पाए है. हालेलुया हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. कारण त्यावेळेस बराच होणार त्या ठिकाणी तुम्ही चांगलं मनाशी विचार करायचा. मी प्रत्येक वेळेस अनुभवलेले आहे मी स्वतः. आणि त्या ठिकाणी सैतान तुमच्या पायाला बेडे घालत आहे. तुमच्या पायाला भिडे घालत आहे. तुम्ही का आल्याच्या नंतर उभा राहिले किंवा बसले, कारण इकडचं इकडं हलणार नाही. कारण ज्यावेळेस गीत चालू होता प्रियानो, पवित्र आत्मा ह्या ठिकाणी उतरून आलेले आहे आणि मी अनुभवले आहे. आणि परंतु माझ्या पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरून आला त्यावेळेस मी पाहत होतो प्रत्येक जण सैतानाच्या बेड्यात अडकलेले आहे. प्रत्येक जण इथं बसलेल्या प्रत्येक जण. कारण मी ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा वास पाहिलेला आहे. कारण आमच्यामध्ये तो फिरत होता. ज्यावेळेस हे गाणं चालू होतं, आराधना चालू होता, त्यावेळेस मी पूर्ण घामघूम झालो होतो त्या ठिकाणी. परंतु परमेश्वराचे मी आभार मानतो. त्याच्या आराधनेमध्ये सुटकारा आहे. त्याच्या आराधनेमध्ये मोकळीकता आहे. तुम्ही जोपर्यंत जागा सोडत नाही तोपर्यंत तुम्ही हलणार नाही. आणि तुमच्या शरीराला एवढंसं घामाचं वलसर सुद्धा नाही झालं का की पवित्र आत्मा या ठिकाणी प्रत्येकाला स्पर्श करत होता. परंतु जोपर्यंत आपल्या अंतःकरणाचं द्वार उघडत नाही तोपर्यंत तो तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे प्रेम. कारण हे अनुभव माझ्या जीवनातून घडलेले आहे. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी साक्षी देण्यासाठी उभा केलेले आहे. कारण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, त्याचे आभार मानतो. मला इथपर्यंत या दिवसापर्यंत जिवंत ठेवलं आहे, इथपर्यंत मला सुखरूप ठेवलं आहे. आणि त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी अधिक वापर त्यांनी माझा करून घेत आहे. त्याबद्दल धन्यवाद देतो. या आठवड्यामध्ये मला माहीत नाही प्रभूचा आत्मा किती जणांवर आहे, किती जणांवर त्याचं वजा आहे, किती जण कळवळ्याने घरी प्रार्थना करत असतील माहीत नाही. कारण ते समजणारा, ते जाणणारा केवळ एकच आहे, तो परमेश्वर. कारण तो म्हणतो मनुष्याचं बसणं उठणं जाणं येणं सर्व एकंदरीत त्याचा सर्व वर्तणूक तो पाहतो. कोण? प्रभू येशू पाहतो. मी पाहू शकत नाही. कारण मी त्या परमेश्वराला भिवून सांगतो. आम्ही ज्या वेळेस गुडघ्यावर जातो सकाळ संध्याकाळ आम्ही ती अनुभव ह्या आठवड्यात मी घेतलेले आहे. आणि रोज सकाळी आम्ही बाळासाहेबासाठी प्रथम जोरदार टाळ्या वाजूया. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. कारण आम्ही प्रार्थना करत असतो, प्रभू तुझ्या दासाला त्या दिवसांमध्ये अधिक तुझ्या सामर्थ्याने चालव, तुझ्या शक्तीने चालव. ते कधी निराश होणार नाही, कधी हताश होणार नाही. ते अधिक हे अनुभव मी पाहिलं या आठवड्यामध्ये. त्यांच्याबरोबर मला जाण्याचा वेळ परमेश्वर दिलेली आहे. 2-3 ठिकाणी आम्ही प्रार्थनाला गेलो, परंतु पायी ते चालत होते. आणि सिस्टर कुठं गेल्या, त्या सिस्टरच्या आम्ही घरी गेलो. ते मला वाटलं कुठं खाली असतील, परंतु त्या 7व्या मजल्यावर मला माहीत नव्हतं तिथं लिफ्ट आहे का. परंतु पाळसाहेब मला म्हणे मागच्या वेळेस मी पायरीनेच गेलो. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद दिलं माझ्या मनात त्यावेळेस.
खरोखर तू आमच्या प्रार्थना ऐकत आहेस. कारण ह्या वयामध्ये कारण वचन सांगते तुम्ही वृद्धाप काळामध्ये सुद्धा हा गरुडाप्रमाणे झेप घेणारे शक्ती संपादन करा. कारण मी नाही हे वचन सांगत आहे त्यानो. म्हणून माझी विनंती आहे कारण प्रत्येक जण वचनी आत्म्याने एकमेकांसाठी प्रार्थना करावा, एकमेकांसाठी विनंत्या करावा. हीच आमची आमचं ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन काय आहे? चर्चमध्ये येऊन बसणं, टाळ्या वाजवणं, घरी गेलं आपापलं काम करणं हेच नाही. ज्या वेळेस तुम्ही कळवळीने आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम आपण प्रार्थना केलं पाहिजे. त्यावेळेस बंधनं तुटले जातील, प्रत्येकाचे मार्ग मोकळे केले जाईल. कारण परमेश्वर आम्हाला मध्यस्थी नेमलेले आहे. कशासाठी? मध्यस्थी नेमलेले आहे. तुम्ही मध्यस्थी नाही केलं मग कोण करणार? तुम्ही प्रार्थना नाही केली मग कोण करणार? यासाठीच तुम्हाला आणि मला निवडलेले आहे. आम्ही या सिस्टरच्या घरी गेलो. सिस्टरनी बरेच काही त्यांचे जीवनातल्या गोष्टी सांगितल्या. सिस्टरचं प्रार्थना त्यावेळेस केल्या आम्ही. सिस्टर म्हणल्या मी रविवारी येऊ शकत नाही. का? की ते म्हणले की मला कुठेतरी गावाला जायचं माहीत नाही. परंतु मला ब्रदर भेटले चौकामध्ये. त्यांनी विचारलं मला, मी ओळखीत नव्हतो की ब्रदर या सिस्टरचे मिस्टर आहेत आणि सिस्टर त्या ब्रदरचे मिसेस आहेत. मी ओळखीला पण दोघांनाही ओळखतो, परंतु हे दोघं एकमेकांचे मिस्टर आहेत असं मी ओळखीत नव्हतो. ज्यावेळेस ते मला रोज भेटायचे आणि त्यावेळेस येऊन म्हणते तुम्ही घरी गेलते म्हणे पाटोळे अंकल तुम्ही. अरे तुमचं घर आहे का? प्रेज लॉर्ड दिलं प्रभूला धन्यवाद. कारण की त्यांना सांगितलं तुम्ही रविवारी चर्चमध्ये यायला पाहिजे, आल्याशिवाय जमणार नाही. नाही आलं तर मग बघा तुमचं भेट होईलच माझ्या संग. मग प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. त्या नाही आल्या असो, कारण की ज्या बहिणीचं देवाला गरज आहे ती बहीण आज तुमच्या पुढं देवाच्या मंदिरात आलेली आहे. कारण प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराने प्रार्थना ऐकलं आहे, त्यांचे अश्रू पुसत आहे आणि त्यांचे प्रत्येक दुःखाचं समय आनंदात परिवर्तन करत आहे. प्रियानो, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करूया आणि आत्मिक वज्जाने चालूया. आम्ही एकासाठी प्रार्थना करू तेव्हा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. हे माझा अनुभव आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. 1 महिना झालं माझी तब्येत बरी नाही. काय ना काय दुखते, काय ना काय दुखते. माझे पती म्हणतात तुलाही घाबरते सारखं म्हणतात. खरंच मी लई घाबरते दुखण्याला. कारण का माझ्या घरामध्ये काम करणार कोणी नाही. माझ्याशी कोणी काम करणार. मी नाही केलं तर मग सगळं काही गोंधळच होऊन जाते. तरी परमेश्वर मला एवढ्या तकलीफमधून मला परमेश्वर चालवतोय. एकी दिवशी अशी पडून नाही. परमेश्वर मला रोज चालवते. काम धंद्याला शक्तिबळ देतो. आणि जे बी सैतानी शक्ती मला माहीत आहे हे परीक्षा आहे. आणि परमेश्वरानं मला कालपासून मला खूप आरोग्य दिलं. माझ्या वैयक्तिक प्रार्थनात पण दिलं आणि आज पण दिलं. आत्ता ह्या क्षणाला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि लोखंडे ब्रदर म्हणतात की प्रार्थना कोण करेन ते देवालाच माहीत आहे. ते आमच्यापासून इकडं आले तरी बी मी त्यांच्यासाठी रडून प्रार्थना करायची. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. कारण आपल्याला असं मला वाटतं की आपलं भूषण नाही सांगायचं. परमेश्वर जाणतो हे बी माझ्या मनात आहे. पण मी लोखंडे ब्रदरला आज म्हणू शकते कारण वर्षभर आमच्याकडे नव्हते पण मी त्यांच्यासाठी खूप रडून प्रार्थना करायची. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. मला आठवडाभर सांभाळलं, गवाई सांगायला उभं केलं. त्याच्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद देते. धन्यवाद. पवित्र स्वर्गातल्या राजा तुला धन्यवाद करते. आज सकाळच्या पारी आज तुम्हाला प्रेरणा दिलीस. गंगूबाईने मला फोन केला इकडे निघायचं. मी आवडत होती. खूप कोणी मावशी मला उठता येत नाही, बसता येत नाही. मी मला का उठता येत नाही? तू एवढी शाळा करते, प्रार्थना करते, देवापासून किती जवळ जातेस म्हणलं. तू देवाकडे जाऊन माग.
की देवा मला तुझ्या रक्तात सुटकारा दे, तुझ्या रक्ताचं ताकद शक्ती दे मला उठण्यात चालण्यात बसण्यात. मी देवाला तुझ्याकडं स्वतः सांगितली, तिला ती पटली. ती माझ्यापासून खूप हुशार आहे, पण तिने मला विचारलं काय करू मावशी. मला काहीच करायचं नाही, देव तारीख किंवा मारीक सर्व त्याच्या हातात आहे. मी देवाला धन्यवाद करते. पण आधी मी 2-4 शब्द तिला चुकीचे सांगितले, चुकीचे मार्ग सांगितले. माझ्या जीवाला खूप खूप पस्तावा आला. आज सकाळी 10 वाजता मी उलूक म्हणत म्हणलं देवा मला माफ कर, खरंच मी पापी, मी गलती करते, चूक करते, पण मला क्षमा कर. देवाने तिला इथवर आणलं म्हणून मी देवाला कोटी कोटी धन्यवाद करते. ती मला उठता येत नाही, पण एवढंच पण देवा मला तिथवर नाही. आणि तू मंदिरात आल्या बिगर तुला फरक पडणार नाही का. तू घरात कितीतरी प्रार्थना केली, किती बायबल वाचलं त्याचा अर्थ नाही, पण तुला मंदिराची गरज आहे. म्हणून देवाने तिला प्रेरणा दिली, इथवर याची ताकद दिली, म्हणून त्याचं गौरव स्तुती करण्यासाठी देवाला मी धन्यवाद करते. जेवण घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवपाच्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभूचे मी आभार मानते की देवपाने तुम्हाला मला जिवंत ठेवलं आणि आज तर देवपाच्या गौरवासाठी देवपाने हे ठिकाणी जिवंत ठेवून उभं केलं, त्याबद्दल मी देवपाच्या नावाला खूप खूप धन्यवाद. ज्या बहिणीनी, ज्या भावानी, ज्या फादरनी, ज्या मदरनी खरोखरच माझ्यासाठी आठवड्यामध्ये ज्या पण प्रार्थना केल्या असेल, जी पण विनंती केली असेल, त्याबद्दल मी खूप खूप देवपाची पण आणि तुमची पण आणि काही देवपाच्या नावाला मी धन्यवाद देते. आणि विशेष स्तुतीमध्ये, आराधनेमध्ये मला माहिती आहे की खूप ताकद आहे. आणि आज ज्या लहान असो मोठे असो, ज्या मुलीनं जी आराधना केली, जी भक्ती केली, खरोखरच प्रभूने त्यांना प्रभूला आज प्रसन्न केलं, ते माझ्यासाठी केलं. खरोखरच प्रभू सगळ्यांना आशीर्वाद दे. माझी प्रार्थना आहे आणि माझी साक्षी आहे की जवळपास मी 1.5 महिन्याखाली घरामध्ये झोपून होते. झोपून असताना पण माझे बरेच लघवी रक्ती सोनोग्राफी केली, मला ॲडमिट पण केलं, पण सलाईन वगैरे पण भरल्या, पण काही नाही, सगळं आहे रिपोर्टमध्ये सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यातून पण आणखी नाही का वेगळे मार्ग नाही का, कोणी म्हणायचं इथं होईल, कोणी म्हणायचं नाही का तिथं लक्ष आहे, तिथं पण माझं एकच खात्री होती, माझं एकच विश्वास होता, फादर माझ्या घरी येतील किंवा मी मंदिरात येईल, हे माझ्यासाठी देवपाने समय ठेवलेला आहे म्हणायची. आणि प्रभूने खरंच आज निश्चित रूपाने माझ्यासाठी आधी समय ठेवलेला होता. मी आज स्वतः अनुभवलं आहे की जे रक्तस्रावणी स्त्री होती, 12 वर्ष रक्ताने पेटलेली, तिला माहिती होतं की मी प्रभूच्या गोंड्याला स्पर्श करीन तरी देवपा मला बरोबर करेल. आणि आज खरंच मी आज ते वचन मी माझ्या मनाशी, मी माझ्या अंतकरणाशी, मी माझ्या हृदयाशी ठेवलं आहे. कारण देव तरी आपल्याला दिसत नाही, देवाने तेव्हा कसे केले ते माहीत नाही, देव म्हटलं आहे न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास नाही धन्य होऊ शकतो. खरोखरच आज मी धन्य झाले. देवपाने मला एवढा स्पर्श केला, मला बी माहिती नव्हतं की मला एवढा स्पर्श होईल का काय होईल, खरंच प्रभू मला स्पर्श केला, त्याबद्दल मी देवपाच्या नावाला किती धन्यवाद देते. आणि माझ्या आणखी एक साक्षी, ते दुःखाचं कारण असू दे असू दे, पण मी काल माझ्याकडे काही आले होते, मला तांदूळ द्यायचे होते, पण मी विशेष मनातल्या मनात मी प्रार्थना करत होते, काही गोष्टी बोलत पण होते, पण माझी इच्छा होती आणि देवपा पण ते माझ्या मनात घालत होता की तिना मंदिरात येणं खूप गरजेचं आहे. आणि आज माझं दुःख आहे, पण तरी देवपाने छोटूशी का होईना पण माझ्याकडून ती सेवा करून घेतली. ती मावशी काही आज मंदिरामध्ये भक्तीच्या ठिकाणी आहे, त्याबद्दल देवपाच्या नावाला आपण कोटी धन्यवाद. सगळ्यांना आशीर्वाद. देवा खरोखर तो कार्य करत आहे आणि प्रतिसाद देणं हे आपलं काम आहे. आणि आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक आणि अधिक असं वाढत जायचं आहे. हे जे काही युद्ध आहे ते युद्ध आम्हाला जिंकायचं आहे.
पण ते एकट्याचं काम नाही. आणि मला अभिमान वाटतो की पुष्कळशे लोक, तुम्ही सर्वच लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहात. ज्यावेळेस इस्रायल लोक इतर लोकांशी युद्ध करत होते आणि परमेश्वराने मोसेला सांगितलं की विजय हा निश्चित तुमचा आहे. आणि ज्यावेळेस इस्रायल लोक आणि त्याचे शत्रू आमने सामने युद्धासाठी येत आणि ज्यावेळेस मोशे त्यांच्याबरोबर होता आणि ज्यावेळेस मोशे आपले हात वर करत तोपर्यंत शत्रूवर इस्रायल लोकांची सरशी होत असते. आणि ज्यावेळेस मोशेचे हात खाली येत त्यावेळेस त्यांचा पराभव होत असतो. देवाच्या आत्म्याने अहरो आणि हूर यांनी एक शकल लढवलं. एक मोठा दगड घेतला आणि मोशेला त्या दगडावर बसवलं आणि अहरो आणि हूर दोघांनी मोशेचे हात वर उचलून धरले आणि युद्ध इस्रायल लोकांनी जिंकले. आणि त्याचप्रमाणे तुम्ही मला प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही उचलून धरत आहात म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. मी प्रभूची स्तुती करतो. आणि आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये वाढायचं असेल तर देवाचं वचन ऐकू. फक्त ऐकलंच नाही तर त्याप्रमाणे कृती करणं हे गरजेचं आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की जे संदेश सांगणारे आहेत. 29 वचन करिंथ्यास पहिले पत्र याचा 14वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये असं लिहिले आहे, संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय घ्यावा. आज देवाचं वचन आपल्यासाठी काय आहे ते आपण ऐकणार आहोत. आणि सपाटे आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला 15 मिनिटात देवाने त्यांना जी प्रेरणा दिली असेल, पवित्र आत्म्याने जी प्रेरणा दिली असेल त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ते आपल्याला देवाच्या वचनातून ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. हालेलुया हालेलुया. सर्वजण आनंदी आहे. प्रेज गॉड. वचनाला जाण्यापूर्वी आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वजण डोळे मिटूया आणि शब्दासोबत डोळे राहूया आणि येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. धन्यवाद आकाश पृथ्वीच्या सृष्टीचे निर्माण करता परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वराला. बाप्पा स्तवनापासून तू पवित्र आहेस आणि तू स्तवनात उतरून आलास आणि त्याची साक्ष आम्ही ऐकली परमेश्वरा. त्यासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद. तुझ्या उपस्थितीसाठी कोटी कोटी धन्यवाद करू परमेश्वरा. बाप्पा तू इथले बंद तू मोकळे करत आहेस त्यासाठी धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद करू परमेश्वरा. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला परमेश्वरा तू स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कानाला मुखाला कंठाला करणारा तू स्पर्श कर परमेश्वरा. हालेलुया. आणि वचन बाप्पा ते ग्रहण करणार आहे असं तू त्यांना बनव परमेश्वरा. त्या वचनाद्वारे परमेश्वरा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. मी माझे जीव आत्मा शरीर तुला समर्पण करतो. मी माझा सर्व अशुद्धपणा दोष अपराध तुझ्या अक्षरी झाकून टाकतो. प्रार्थना विनंती नाशनाशी विश्वासा गोड पवित्र केली म्हणून काही मान्य करतो. हालेलुया.
वचन वाचूया. मत्तय शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 42वे वचन. मत्तय 10:42. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या फळाला मुकणारच नाही असे मी तुम्हाला खचित सांगतो. हिंदी आहे. जो कोई छोटे में से एक को मेरा चेला जानकर केवल एक कटोरा ठंडा पानी पिलाए, मैं तुमसे सच कहता हूँ वह किसी रीति से अपना प्रतिफल ना खोएगा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मत्तय 10वा अध्याय आणि 42वे वचन आपण वाचत आहोत. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काहीतरी सांगत आहे. हालेलुया. आणि या मत्तय 10व्या अध्यायाची जर तुम्ही टायटल जर पाहिलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना कामगिरीवर पाठवत आहे आणि तो शिष्याशी काहीतरी बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला किती शिष्य होते? प्रेज लॉर्ड. 12 प्रेषित होते आणि पुष्कळसे 70 शिष्य पण होते. हालेलुया. आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्तांनी कामगिरीवरती पाठवलं होतं की तू जाऊन त्या गावात जा आणि तिथं जाऊन तुम्ही रोग्यास बरे करा, त्यांना सुवार्ता सांगा. प्रेज लॉर्ड. स्वर्गाच्या राज्याची घोषणा करा वगैरे वगैरे. आणि त्यांना सर्व अधिकार सुद्धा दिले होते की तुम्ही तिथं जाऊन काय काय केलं पाहिजे, रोग्यास कसं बरं केलं पाहिजे, भूते कसे काढले पाहिजेत याचे सर्व अधिकार देऊन, त्यांना सर्व सूचना देऊन, प्रॉपर त्यांना ट्रेनिंग देऊन. प्रेज लॉर्ड. असंच प्रभू येशू ख्रिस्तांनी शिष्यांना पाठवलं नव्हतं. हालेलुया. असंच प्रभू येशू ख्रिस्तांनी 12 प्रेषितांना पाठवलं नव्हतं. तो त्यांना प्रॉपर त्यांना अधिकार देऊन, प्रॉपर त्यांना शिकवणी देऊन, त्यांना शिकवून मगच त्यांना कामगिरीवर पाठवलं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मग ह्या वचनामध्ये आपण पाहतो आणि ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक गोष्ट सांगत आहे. बरेचसे शिष्य होते, त्यामध्ये प्रेषित सुद्धा आहेत आणि ते 70 शिष्य देखील आहेत. 12 प्रेषितांची त्यांनी निवड केली होती आणि त्यांना मोठे अधिकार दिले होते. तसेच 70 शिष्यांची देखील प्रभू येशू ख्रिस्तांनी नेमणूक केली होती, त्यांना देखील अधिकार दिले होते आणि त्यांनी त्यांना पाठवलं. आणि मत्तय 10वा अध्याय आणि 42व्या वचनात आपण येत आहोत. आणि ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी सांगत आहे ते. आणि त्या वचनामध्ये सांगत आहे आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही असे मी तुम्हाला खचित सांगतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं सांगितलं नाही की मोठ्या शिष्यांनाच, ठीक आहे, तो शब्द काय वापरलेला आहे, आणि ह्या लहानातील लहान शिष्याला. प्रेज लॉर्ड. लहानातील लहान शिष्याला. आणि काय काय म्हणून सांगितलेलं आहे? फक्त एक पाण्याचा ग्लास. प्रेज लॉर्ड. एक पाण्याचा ग्लास दिला तरी तो आपल्या प्रतिफळाला, आपल्या आशीर्वादाला मुकणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने असं नाही सांगितलं की तुम्ही जर माझ्या मोठ्या शिष्यालाच जर मोठं काही दिलं तरच तुम्हाला आशीर्वाद मिळतो, असं सांगितलं का? ऐकायला कमी नाही सांगितलं. प्रेज लॉर्ड. तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? लहानातील लहान शिष्याला जर तुम्ही फक्त एक पाण्याचा ग्लास जरी दिला, गार पाण्याचा, तरी देखील तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार आणि त्या प्रतिफळाला तुम्ही मुकणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला सांगायला खेद वाटतो प्रियानो की काही दिवसापूर्वी मी एक व्हॉट्सअपला एक मेसेज पाहिला होता. खूप मोठा मेसेज होता तो, 3-4 पानाचा. आणि त्या मेसेजचा हेतू असाच होता की तुम्ही मोठ्या चर्चकडे जावा
जिथं मोठे पाळक आहेत तिथं जावा आणि जे छोटे आहेत छोटे पाळक आहेत तिथं जाऊ नका, कारण की तिथं तुम्हाला धोका आहे. कुणीतरी येऊन तुम्हाला बळवेल, कुणीतरी येऊन तुम्हाला तुरुंगात टाकते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि खरंच आजची परिस्थिती तशीच आहे. पण तरी देखील मला तो मेसेज वाचून खूप वाईट वाटलं. कारण की प्रभू येशू ख्रिस्तांनी कधीच असं सांगितलं नाही की तुम्ही फक्त मोठ्या शिष्यांकडे जा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसरं हसत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर प्रभू येशूंनी सांगितलं की माझ्या लहानातील लहान शिष्याला जो कोणी एक गार पाण्याचा प्याला देईल तो आपल्याकडे कळा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याची शिकवण आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. जरी जगातली परिस्थिती थोडी निराशाजनक आहे, रोज असंख्य यूट्यूबवरती, व्हॉट्सअपवरती वाईट वाईट गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे. की आज या सेवकाला मारलं, आज ह्या मंडळीमध्ये जाऊन XYZ गोष्टी केल्या, खोटे नाटे आरोप ठेवले जात आहेत आणि ते सर्व व्हायरल होत आहे पेअरला. त्यामुळं आज भयानक किंवा एक भयप्रद अशी परिस्थिती आहे. पण आपल्याला प्रभू ख्रिस्ताची शिकवण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन वाचूया. योएल याचे पुस्तक, योएल भविष्यवक्त्याचं पुस्तक, 2रा अध्याय आणि 28 ते 30 वचन. योएल 2रा अध्याय 28 ते 30 वचन. आता लवकर बाळासाहेबांनी 15 मिनिट दिलेले आहे, 5 मिनिट झालेले आहे. योएल भविष्यवक्त्याचं 2रा अध्याय आणि 28 ते 30 वचन. यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमचे कन्ये संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तारुण्यास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही त्या समय मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तो स्पष्ट दिलेलं आहे की शेवटच्या दिवसात मी सर्व मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन. प्रेज लॉर्ड. आणि पाऊस पडलेला तुम्ही पाहिला का? सगळ्यांनी पाहिला असेल. जवळपास 4-5 महिने पाऊसच पडतो आणि तो असा पडतो का की एकाच व्यक्तीवरती, एकाच घरावरती असा पडतो का? नाही. तो संपूर्ण जागेवरती, संपूर्ण शहरावरती, संपूर्ण गावावरती तो पडत असतो. तसंच या योएलच्या भविष्यवाणीनुसार शेवटच्या दिवसात असे होईल की मी माझ्या आत्म्याचा सर्व मनुष्य मात्रावर वर्षाव करेन. आणि सर्व काय त्यात उदाहरण दिलेलं आहे. प्रेषितांच्या कृत्य 2रा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये देखील ते वचन तुम्हाला पाहायला मिळतं. देव म्हणतो शेवटच्या दिवसात असे होईल की आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर मी वर्षाव करेन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. आमेन. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, म्हणजे ती संदेश देईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. का आज अशी परिस्थिती आहे की देवाचे काम जोराने चालू आहे. हालेलुया. का आज अशी परिस्थिती आहे की अनेकांना पवित्र आत्म्याचे उत्पादने, फळे मिळत आहे. की हे शेवटल्या दिवसाची योएल भविष्यवाणी आहे ती ह्या दिवसात पूर्ण होत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे प्रभूने ती पहिलेच सांगितलेलं होतं, ते पहिले सूचना देऊन ठेवली होती की मग ते 5वा अध्याय आणि 10 ते 12 वचन कायच प्रभूने पहिलेच सांगितलेलं काय आहे ते पाहूया आपण. जे आत्ता सध्या घडत आहे. मग ते 5वा अध्याय 10 ते 12 वचन. लवकर वाढा.
मत्त कृषि वर्तमान 5वां अध्याय 10 धन्य वे जो धार्मिकता के कारण सताए जाते हैं, क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है। धन हो तुम सब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सताए और झूठ बोल बोल कर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें कहे। तब आनंदित और मगन होना, क्योंकि तुम्हारे लिए स्वर्ग में बड़ा फल है। इसीलिए कि उन्होंने उन भविष्यवक्ताओं को जो तुमसे पहले थे इसी रीति से सताया था। प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। सर्वांनी हात आणले आहे। प्रेज लॉर्ड। आणि ह्यामुळं प्रभू श्री ख्रिस्ताला जे होणाऱ्या घटना आहेत भविष्यात, हे वचन कधी लिहिले प्रभूष्टांनी 2025 वर्षापूर्वी। हालेलुया। आणि ते सध्या घडत आहे। हालेलुया। प्रेज लॉर्ड। तुम्हाला जर सांगितलं की 100 वर्षापूर्वीचं किंवा 1000 वर्षापूर्वीचं काहीतरी भविष्य सांगा, जमेल का तुम्हाला? पण प्रभू श्री ख्रिस्तांनी हजारो वर्षापूर्वीचं जे घडणाऱ्या घटना आहे ते प्रभू श्री ख्रिस्तांनी आधीच आपल्या शिष्यांना सांगून ठेवलेले आहे। हालेलुया। धार्मिकतेकरता तुमचा छळ होणार आहे, लोक तुमच्या विरोधात बोलणार आहेत, तुम्हाला निंदा, छळ, अपमान, संकट यातून तुम्हाला जावे लागणार आहे। पण त्यासाठी प्रभू श्री ख्रिस्तांनी त्यांना एक उपमा दिलेली आहे, त्यांना त्यांनी धन्य म्हणलेलं आहे। हालेलुया। प्रेज लॉर्ड। तुम्ही धन्य आहात। यस, धन्य म्हणजे काय? आशीर्वाद। हालेलुया। प्रभू श्री ख्रिस्तांनी त्या सर्व शिष्यांना आधीच सूचना देऊन ठेवली होती, ज्या गोष्टी होणार आहेत आणि त्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला काय होणार आहे? स्वर्गात 12वं वचन आपण वाचूया, आनंद व उल्हास करा। ठीक आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही संकटातून जाल, जेव्हा जेव्हा तुम्ही निंदेतून जाल, जेव्हा जेव्हा तुम्ही छळातून जाल धार्मिकतेसाठी, सुवार्तेसाठी, तेव्हा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे। आणि तुम्हापूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांचा देखील त्यांनी तसा छळ केला। हालेलुया। प्रेज लॉर्ड। हालेलुया। कारण की त्यांचा देखील त्यांनी तसाच छळ केलेला आहे प्रियानो। आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो की जे लहानातील लहान शिष्य आहेत त्यांच्यातले तर प्रभू श्री ख्रिस्ताची फार बारीक नजर होती। हालेलुया। प्रेज लॉर्ड। की स्वतः प्रभू श्री ख्रिस्ताने उदाहरण दिलं होतं की जो कोणी मोठा होत पाहतो त्यांनी सर्वांचा सेवक होणं गरजेचं आहे। हालेलुया। आणि त्यामुळे एक वचन वाचूया आपण, यशायाचं पुस्तक 60वां अध्याय आणि 22वां वचन। यशाया 60:42। छोटे से छोटा 1000 हो जाएगा और सबसे दुर्बल एक सामर्थी जाति बन जाएगा। मैं यहोवा हूँ, ठीक समय पर यह सब कुछ शीघ्र से पूरा करूँगा। प्रेज लॉर्ड। मराठी आहे? मराठी वाचा। यशाया 60:22। जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो शुद्ध त्यांचे बलाढ्य राष्ट्र होईल। मी परमेश्वर हे योग्य समय त्वरित घडून आणीन। प्रेज लॉर्ड। आणि मी तुम्हाला काय सांगितलं, जशी प्रभू श्री ख्रिस्ताची त्याच्या लहानातल्या लहान शिष्यावर जशी नजर होती, तसंच जुन्या काळात आपण जर बघतो, जुन्या काळामध्ये जर बघतो यशायाच्या पुस्तकामध्ये, तिथं पण आपल्याला पाहायला मिळतं जे लहान गोष्टी आहेत त्याकडे परमेश्वराची विशेष नजर असते। हालेलुया। प्रेज लॉर्ड। कारण की परमेश्वर काय म्हणलेलं आहे, मी हळवलेले शोधावयास आलेला आहे। प्रेज लॉर्ड। तो 99 लोकांकडे लक्ष देत नाही, तर जो एक हळवलेला आहे त्याकडे त्याची जास्त नजर आहे।
हालेलुया. म्हणूनच जक्का लहान असताना देखील जक्क्याकडे प्रभू ख्रिस्ताची नजर गेलेली आहे. हालेलुया. आणि यशा 60 अध्याय आणि 22 वचनात आपण पाहतो की जे सर्वात लहान आहे, जे सर्वात दुर्बल आहे, त्याचे सहस्र होईल. प्रेज लॉर्ड. असं परमेश्वर यशा भविष्यवाणीच्या पुस्तकात म्हणत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही लहान आहात, तुम्ही छोटे आहात, तुम्ही भिवू नका. परमेश्वराची नजर तुमच्यावरती आहे. हालेलुया. परमेश्वराची वचनं तुमच्यासाठी आहेत आणि जे लहान आहेत त्यांचाच परमेश्वर महान कामासाठी उपयोग करू देतो. हालेलुया. मागच्याच वचनामध्ये आपण सांगितलं दावीद. हालेलुया. तो घरात सर्वात लहान होता, उंचीने पण लहान होता, वयाने पण लहान होता, मानाने पण लहान होता, पण परमेश्वराने त्याची निवड केली. इस्रायला फलिष्ठाच्या गल्ल्याताच्या हातातून सोडवण्यासाठी. हालेलुया. त्या दावीदाची, त्या लहान व्यक्तीची, जो मानाने वयाने आणि सर्व गोष्टींनी लहान होता, त्याची निवड केली प्रियांना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण की जर मोठ्या व्यक्तीची जर निवड केली तर परमेश्वर त्याचे सामर्थ्य कसं काय प्रकट करणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यामुळे परमेश्वर लहान व्यक्तीची नेमणूक करतो आणि त्याला मोठं करतो, त्याला तो उंच करतो. हालेलुया. शेवटचं एक वचन वाचून आपण थांबूया, कारण की माझी वेळ संपत आलेली आहे. एक वचन वाचूया. लूक 10 अध्याय आणि 41 आणि 42 वचन. लूक 10, 41, 42. प्रभूने तिला उत्तर दिले, माथे माथे तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. आणि इथं 10 अध्याय 41 आणि 42 वचन वाचलेलं आहे. या पॅराग्राफचं हेडिंग आहे मार्था आणि मरिया. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गावोगावी जायचा प्रचार करायला, सेवा करायला, तेव्हा तो काही ठराविक ठिकाणी तो तिथं थांबायचा. हालेलुया. आणि मार्था आणि मरियाचं घर देखील तसंच होतं. ते प्रभू येशू ख्रिस्ताचं एक फेवरेट ठिकाण होतं की मार्था आणि मरिया हे प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ते त्यांना मित्र म्हणत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या गावातून जायचा तेव्हा त्यांच्या घरी थांबायचा. पण जेव्हा तो थांबायचा तेव्हा ज्या 2 बहिणी होत्या, मार्था आणि मरिया, त्यातील जी मार्था होती ती प्रभू येशू ख्रिस्तासाठी भोजन बनवायची. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त एकटा असायचा नाही, त्यासोबत बरेचसे शिष्य असायचे आणि त्यांच्यासाठी भोजन बनवायचं ती काम करायची. विचार करा, तुमच्या घरी अचानक कोणीतरी 10-15 माणसं आले तर कसं मिळतं, विशेषतः लेडीज लोकांचं. प्रेज लॉर्ड. तांब उडेल की नाही, काय करायचं, कसा पाहुणचार करायचा, चहा बनवायचा, हे करायचं, पाणी द्यायचं वगैरे वगैरे. आणि तसंच मार्थेला खटपट पडली की अचानक एवढे मोठे प्रभू येशू ख्रिस्त आले, त्याचे शिष्य पण आले आणि एवढ्यांचा पाहुणचार करता करता तिला खटपट पडली. पण तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिला सांगितलं की मार्थे मार्थे, 41 वचन, प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही. आमेन. आणि मरिया काय करत होती ते वचन वाचा. मग ते 10 अध्याय आणि 39 वचन. मरिया काय करत होती. मग ते 10:39. मरियम नामक तो उसकी एक बहन थी, वह प्रभु के चरणों में बैठकर उसका वचन सुनती थी. प्रेज लॉर्ड. आणि जी मरिया होती ती काय करत होती, प्रभूच्या चरणाजवळ बसून प्रभूचे वचन ऐकत होती. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्याला फार चिंता काळजी असते, फार जगाची काळजी असते. प्रेज लॉर्ड. कुठे युद्ध चालू झालं, कुठं भूकंप चालू झाला की आपल्याला टेन्शन. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. आणि पुष्कळ गोष्टीविषयी आपण काळजीबद्ध करत असतो, पण प्रभू श्री कृष्ण सांगत आहे की थोड्याच गोष्टीची अगत्य आहे, किंवा एकाच गोष्टीची अगत्य आहे की प्रभूच्या चरणाजवळ बसून प्रभूचे वचन आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू आणि इथून पुढची वेळ सुंदरसे वचन आपण ऐकलेले आहेत. जे वचन आपल्याकडे आलेले आहेत, ब्रदर लोखंडे यांनी थोडक्यात सांगितलं. ब्रदर संपटे यांनी सुद्धा देवाच्या वचनातून आपल्याला सांगितलं. आणि ज्या विषयावर मला बोलायचं होतं तो विशेष या दोघांनी बोलून दाखवला. आम्ही तिघांनी एकत्र मिळून तो विषय निवडलेला नव्हता. तर योएल संदेशाच्या द्वारे जी भविष्यवाणी केलेली होती ती भविष्यवाणी प्रेषितांच्या कृत्य याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ती परिपूर्ण झाली. आणि ती भविष्यवाणी ही आहे की शेवटच्या दिवशी मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि आत्म्याचा वर्षाव 50व्या वर्षी तो झालेला आहे. आणि आजपर्यंत पवित्र आत्मा या भूतलावर कार्य करत आहे. आणि म्हणून देवाची इच्छा, देवाची योजना आम्हा प्रत्येकासंबंधी ही आहे की आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असावं. आणि म्हणून जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, आम्ही जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर आम्ही चालत आहोत, तर आम्ही एकमेकांबरोबर आम्ही कशा रीतीने वागावं. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? पवित्र शास्त्रातून मला तुम्हाला थोडक्यात सांगू दे की आम्ही एकमेकांबरोबर कशा रीतीने वागावं. देवाच्या लोकांनी, ख्रिस्ती लोकांनी भांडू नये, तर एकमेकांबरोबर कशा रीतीने वागावं. तर शास्त्रा संदर्भात सर तुम्हाला सांगतो. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की एकमेकांसाठी प्रार्थना करा आणि एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा. आज तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल आणि प्रत्येकाला वाटतं की मला पूर्ण आरोग्य असेल. परमेश्वर जे काही देतो तो अर्धवट देत नाही, ते तो पूर्णच देतो. निरोगी होण्यासाठी अति सुंदर मार्ग आहे. त्याला पैसे द्यावा लागत नाही, तिथे डॉक्टरची फी द्यावा लागणार नाही. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 16 वचन सापडला असेल तर वाचा बरं. इसीलिए तुम आपस में एक दूसरे के सामने अपने अपने पापों को मान लो और एक दूसरे के लिए प्रार्थना करो. बस स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा आणि अनुभव घेऊन पहा. जर आपण आपल्या घरामध्ये एकमेकांविरुद्ध काही जर बोललेलं असतं, एकमेकांविरुद्ध काही केलं असतं, एकमेकांचे मन दुखवले असतात, मग आपल्या शेजारी असतात,
आपला नात्यातला कोणी असो किंवा नसो, जर आम्ही क्षमा मागितली, आम्ही आमचे पाप जर एकमेकाजवळ आम्ही जर कबूल केले, तर त्या ठिकाणी आम्हाला आरोग्य आहे. आणि आम्ही म्हणून विश्वासणाऱ्यांनी भांडू नये, झगडू नये, म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करा. तर लोखंडांनी सांगितलं की मी बाळासाहेबांसाठी, मंडळीसाठी मी प्रार्थना करतो, आणि तो देवाचा नियम तो परिपूर्ण करतात. आणि प्रत्येकाने आपण एकमेकांसाठी जर प्रार्थना केली तर निश्चितरित्याने असं समजायचं की आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत आहोत. तिसरी गोष्ट आहे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं, कलशकरास पत्र याचा 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांची ओझे वहा. म्हणून एकमेकावर आपलं ओझं टाका. आपला भार कोणी व्हावा म्हणून आपला भार दुसऱ्यावर टाकतो. तर आम्ही एकमेकांचे आम्ही ओझे व्हावं, एकमेकांची ओझे व्हावं. म्हणजे एखादा बंधू जर अडचणीत असेल, तो जर एखाद्या कर्जाच्या ओझ्याखाली असेल, कलशकरास पत्र याचा 3रा अध्याय 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांची ओझे वहा. आम्ही एकमेकांबरोबर आम्ही कसं रीतीने राहावं. रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांचा स्वीकार. मी बुलढाणा जिल्ह्याचा, मी नगर जिल्ह्याचा, मी तेलंगणाचा, मी झारखंडचा, मी बीडचा, मी यूपीचा, असा भेदभाव आमच्यामध्ये नसावा. तर आम्ही एकमेकांचा आम्ही स्वीकार करावा आणि आम्ही ते करतच आहोत. प्रत्येक बुधवारी आम्ही एकमेकांच्या घरी आम्ही जातो आणि आनंदाने, मोठ्या सालस मनाने ते आम्ही एकमेकांचा स्वीकार आम्ही करत आहोत. आणि असं समजायचं की आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत आहोत. आम्ही एकमेकांबरोबर कशा रीतीने वागावं. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 32व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांबरोबर उपकारी आणि कणवाळू व्हा. ज्या बंधूने किंवा बहिणीने जर आपल्यावर उपकार केलेले असतात, अडचणीत जर त्यांनी मदत केली असतात, तर त्यांचे आभार माना, त्यांचे उपकार माना. पुढची गोष्ट तिथाला तिथाचे पत्र याचा 1 अध्याय 13 वचनामध्ये आणि 10 ते 16 हे वचन जर आपण वाचले असते, त्याला पहिले पत्र याचा 1 अध्याय 10 ते 16 पर्यंत हे वचन जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की एकमेकांचे दोष काढू नका, एकमेकांना दोष देऊ नका. पण जर तुम्ही एकमेकांचे दोष काढत असाल तर कोणी ना कोणीतरी तुमचे दोष नसतात. मी माझ्या मुलीचं म्हणत नाही, तर देवाच्या वचनातून मी तुम्हाला सांगतो. पुढची गोष्ट पहिले तेसल्याचा 4था अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांचे सांत्वन करा. एखाद्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडली किंवा एखाद्याचं प्रियजन
जर ते प्रभूमध्ये झोपी गेलेले आहे तर वचनाच्या द्वारे त्यांचं सांत्वन करा. एवढंच नाही तर प्रियजन इब्राय लोकांपत्र याचा 10वा अध्याय 25वा वचन आणि 3रा अध्याय 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही एकमेकांना बोध करावा. दर रविवारी मी एकटाच तुम्हाला बोध करत नाही तर देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे संदेश देणारे 2 किंवा 3 असावे. आणि त्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की लोकांनी देवाचं गौरव करावं, लोकांनी देवाच्या वचनात वाढत जावं. अति महत्वाची गोष्ट ते सैनिकांनाच पाहिजे त्याचा 5वा अध्याय आणि 10 आणि 11 हे वचन जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही एकमेकांची उन्नती करावी, एकमेकांना देवाची उपासना करण्यासाठी एकमेकांना आम्ही प्रोत्साहित करावं, त्यांना उत्तेजन द्यावं. आणि शास्त्र सांगते की तुम्ही अशी उत्कंठा बाळगा की तुम्हाला संदेश देता यावा, अशी उत्कंठा बाळगा की जेणेकरून एकमेकांची उन्नती होईल. शेवटी पहिले करिंथ्याचा 11वा अध्याय 33ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकमेकांची वाट पहा. आपल्या उपासनेची वेळ 10:30ची पण आम्ही किती मिनिटं वाट बघतो? 15 मिनिटं आम्ही वाट. एकमेकांची वाट बघा, एकमेकांची वाट लावू नका. आहे तो वाट लावणारे आहे पण पवित्र शास्त्र काय सांगतात? एकमेकांची वाट पहा. आणि हे कशासाठी करायचं? एकमेकांबरोबर आम्ही हे अशा पद्धतीने का वागायचं? त्याचं कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी निरोगी होण्यासाठी, पापांची क्षमा मिळावी यासाठी, देवाच्या गौरवासाठी आणि विश्वासात दृढ आणि खंबीर होण्यासाठी आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो. एकमेकांजवळ आम्ही आमचे पाप कबूल करतो, एकमेकांचे आम्ही ओझे वाहू, एकमेकांचा आम्ही स्वीकार करतो आणि एकमेकांबरोबर आम्ही उपकारी आणि कनवाळू होतो. विशेषतः आम्ही एकमेकांना आम्ही क्षमा करावी. एखाद्या बंधूंनी जर आमच्या विरुद्ध काही पाप केलं असेल, आमच्या विरुद्ध काही बोलला असेल तर आम्ही त्याला क्षमा करा. पण किती वेळा? 1दा 2दा 7 वेळा नाही. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की 7च्या 70 वेळा. 70 वेळा. निश्चितरित्या 3-4 वेळा जर आम्ही त्यांना क्षमा केली तर देव आपल्या त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये तो बदल घडून आले. आणि म्हणून तुम्ही जे काही देवाचे वचन ऐकलेले आहे सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका, तर ह्या देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करा, प्रभूला गौरव द्या आणि निश्चितपणे माझा देव
त्याच्या वचनाप्रमाणे तो तुमचा आणि माझा सहाय्य करून आपण प्रार्थना करू. सर्व शक्ती मार्गावरचे उत्तर देवा. आज या सकाळच्या वेळेस आमच्याद्वारे प्रभू तो जे काही वचन घेतलेस म्हणून पवित्र आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती बरोबर गौरवजवंत देवा. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि जे हरवलेले आहेत त्याच्या उन्नतीसाठी, हे सर्व करण्यासाठी आम्हाला तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य प्रभू आज तू आमच्यामध्ये आहेस. ते तुझ्या सानिध्य करतो. तू आम्हाला जे अभिवचन तुझे वचन दिले त्या तुझ्या वचनाच्या सर्व तुझ्या अद्भुत गोष्टी नाही बाबा. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी सर्व विनंत्या आमच्या धर्मताळणारा परमेश्वर ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणा माफ म्हणतो देवा. त्याच्या वचनाच्याद्वारे तो आपण प्रत्येकांचं तो सहाय्य करून आपण जी भक्ती आराधना आपण केलेली आहे निश्चितपणे सिंहासनापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि आशीर्वादित होऊन ती खाली येणार आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि ज्यावेळेस आम्ही भक्तीसाठी देवाच्या मंदिरात देवाच्या सानिध्यात त्यावेळेस शास्त्र आम्हाला असं सांगतात की ज्यावेळेस तो देवाच्या मंदिरात येतो त्यावेळेस मोकळ्या हाताने येऊन देवाच्या प्रयोजन तुम्हाला धनवान व्हायचं आहे, आशीर्वादित व्हायचं आहे. तर प्रवेश म्हणतो की द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. देणं हे आशीर्वादित ती देणगी आहे. देण्याच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. एखाद्या पालकाची किंवा एखाद्या संस्थेची, एखाद्या मिशनरीची ती आज्ञा नाही, तर जिवंत देवाची ती आज्ञा आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की संतोषाने देणारा देवाला आवडतो आणि देवाला आवडावं अशी तुमची इच्छा असते. तर प्रभूने तुम्हाला जे यश दिलं असेल ते यशानुसार परमेश्वराचं दिलं ते परमेश्वराला तुम्ही द्या आणि आशीर्वाद द्या. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला काही कमी पडलं म्हणून मी तुमच्यावर भार टाकत नाही, तर तुम्ही आशीर्वादित व्हावं. देवाने तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करावा यासाठी देवाचं देणं ते देवाला द्या आणि आशीर्वादित आणि म्हणून सेनाधीश परमेश्वर माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश माझ्या भांडवतात म्हणजे आकाश कपडे जागा पडणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हासाठी वर्षात केला आहे. याविषयी माझी प्रतिती पहा आणि देवाला द्या आणि तिची प्रतिती पहा. देवाला द्या आणि धनवान देवा. त्याच्या वचनाच्या द्वारे आपण प्रत्येकाचं सहाय्य करू. यावेळेस आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये आपण उभं राहूया आणि लोकांनी एखादे गीत कोणाकडे बघतो कोणी मी ज्याचं नाव घेत असतो ना एकमेकांकडे बघू नका प्लीज. सर्व काही शिस्त देवाच्या गौरवासाठी